आपण पाहतोय ही स्पर्धा संपूर्ण जगभरात पोहोचवण्याचं काम केलं जातात ब्रदर्स स्पोर्ट इव्हेंट यांच्या माध्यमातून मी त्यांचंही कौतुक करेन. क्लॅरिटी विथ क्वालिटी, दूध का दूध पाणी का पाणी अशी तुम्हाला क्लॅरिटी पाहायला मिळते. आणि त्यानंतर आपण पाहतोय आमचे स्कोरर मास्टर माइंड अर्थातच नितीन डुमना आज आमच्या सोबत जोडले गेलेत. पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय अर्जुन, परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. पहिला चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा होता, एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल ते एक धाव. असलवाडी टीम सध्या बॅटिंग करते, त्याच्या विरोधात टॉस पडलाय. हा चेंडू आपण पुन्हा एकदा पाहतोय लेग स्टिकच्या खूपच बाहेर. दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत नाही, अगदी टप्पावरती इथे गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये. सुरुवातीचे दोन्ही चेंडू वाईट पाहायला मिळतात. गोलंदाज अर्जुन पादीरला आपण पाहतोय या बस लोवर फुल टॉस बॉल हलक्या हाताने चेंडूला टाप केलाय, परंतु लॉंगनला क्षेत्ररक्षक एक टप्पावरती चेंडू गादर केला जाईल, तोपर्यंत फक्त मिळतील एक धाव. एका धावेच्या मदतीनं स्कोर ऑन द बोर्ड 3 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये आपण पाहतोय असलवाडी टीम म्हटली तर एक डिक्सल पाली विभागातील संघ पाहायला मिळतो. आणि त्यानंतर आपण पाहतोय मसा विभागातील त्याच्या विरोधात सध्या गोलंदाजी करतोय ऐनचवाडी या संघ. पहिलाच बॉल इथे, पहिलाच बॉल खोल टपाचा होता, कदाचित घातकी चेंडू होता आणि इथे डॉट बॉल आलाय. संपूर्ण आशा आणि आशा मात्र या अमोल सांबरीवरती पाहायला मिळत आहे की एक हार्ड हिटर म्हणून त्याची एक चांगली ओळख राहिली आहे. यावर्षी मात्र अमोल सांबरीचा खेळ भरपूर चांगला राहिला आहे. आपण पाहिली डोंगरपट्टी प्रीमियर लीग मध्ये त्याने देखील ती लीग खरं तर गाजवली. आदित्य 11 टीमकडनं तो खेळत होता, रनरअप त्यांचा संघ राहिला. हार्ड लक, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय स्वतःसाठी नाही तर आता गावासाठी खेळावा लागेल. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय फलंदाज अमोल सांबरी स्ट्राईक इंटवरती आहेत. गोलंदाज अर्जुन पादीर चांगली गोलंदाजी ते राहिली आहे. सुरुवातीचे 2 चेंडू वाईट आले, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली, चौथा चेंडू आलाय डॉट. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक. स्लोवर गतीचा बॉल आपण पाहायला गेला तर स्विनिंगची गोलंदाजी केली जाते आणि कदाचित ही धाव मी म्हणेन रिस्की धाव होती. एक धाव कंप्लीट करत असताना एका धाबीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या तब्बल 4 धाबा धावफलकावरती. समोर फलंदाज आपण पाहतोय विलास सांबरी पाहायला मिळतात. चांगल्या आपण पाहतोय चेंडूची गोलंदाजी केली जाते, परंतु लॉंगनला क्षेत्ररक्षक आहेत, फक्त मिळाली ती एकच धाव. मी ऐनावाडी टीमचा देखील चर्चा करेल. ज्या ठिकाणी पोंडेचवाडी क्रीडांगणावरती जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये देखील ऐनाचवाडी या संघ चॅम्पियन झाला होता. त्यानंतर अनेक वेगवेगळ्या स्पर्धा त्याने भरपूर खेळला आणि त्या स्पर्धेमध्ये एखादी ट्रॉफी मात्र मनामध्ये जे धाडस होते ते घेऊन जायचं, परंतु फुल टॉस बॉल त्याला चेंडू बक्षणार नाहीये. चेंडू जाईल सरळ हवाई सपार. फलंदाज अमोल सांबरीच्या बॅट मधून तडाखा चौकार. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर फलंदाज अमोल सांबरीच्या बॅट मधून पहिला बार आलाय. या ठिकाणी आपण पाहतोय मिस टायमिंग झालाय की प्रॉपर टायमिंग पाहायचं, परंतु डीप मिड विकेटला संपूर्ण क्षेत्र खाली होतं. लांगणवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले, पण पाहिलं गेलं तर फक्त मिळाल्या त्या 2च धाबा. या 2च धाब्याच्या मदतीने पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. प्रथमतः बॅटिंग करत असताना असलवाडी बिनबाद डबल डिजिटल मध्ये 11 ऑन द बोर्ड. मध्ये टीमचा कुल कॅप्टन कपिल लचकाला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. समोर फलंदाज विलास सांबरी, नाव स्ट्राईक वरती अमोल सांबरी पाहायला मिळतात. पहिला चेंडू खोल टपाचा होता आणि कदाचित हा चेंडू मी म्हणेन कातकी होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय.
पाहता पाहता या ठिकाणी आपण पाहतोय कपिल लचकानं देखील चांगली गोलंदाजी केली आहे. जेव्हा तुम्हाला समोरच्या टीमला पराभूत करायचं असतो ना तेव्हा मात्र त्या टीमच्या कॅप्टनला तुम्हाला पहिला इथे विकेट प्राप्त करावा लागतोय. यावेळेस आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज कपिल लचके तुम्हाला पाहायला मिळतात. टीमचे कॅप्टन आहेत. जेव्हा तुम्हाला एखादा संघर्ष जिंकायचा असतो ना तेव्हा मात्र पहिला वार हा तुम्हाला सेनापतीवरती करावा लागतो. आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर गोलंदाज कपिल लचका चांगली गोलंदाजी करतोय. तब्बल 2 चेंडू या ठिकाणी डॉट आलेत. पुढून खेळण्याचा प्रयत्न परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक परंतु त्यांना बीट करून बॉल आपण पाहतोय पवन आहे तिकडे आणि खरं तर पवननं भरपूर चांगली फील्ड केली, फक्त मिळाली आहे एकच धाव, सॉरी 2 धावा. आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा धाफलकावरती. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये आपण गोलंदाज कपिल लचकाला पाहतोय. त्यांनी तब्बल 3 चेंडू फेकले, 2 धावा त्याने खर्च केला. चांगली गोलंदाजी राहिली आहे. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा आडवा बॅटने केल्याचा प्रयत्न होता, परंतु समोरच्या दिशेला फक्त चेंडूला ढकललं गेलं. स्ट्राईक एंडवरती आता आणण्याचं काम केलंय फलंदाज कपिल लचका आपण पाहतोय. कॅप्टन टू कॅप्टन अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये, परंतु यावेळेस आपण पाहतोय अमोल सामरीचा आगाज, बॉल सरळ सीमा पार. इथे आपण पाहतोय स्लोवर गतीचा बॉल गोलंदाज कपिल लचकेने टाकला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. वार पे पलटवार करत असताना गोलंदाज कपिल लचका. शेवटचा चेंडू आपण पाहिला ऍक्शन रिप्ले मध्ये, चेंडू पडल्यानंतर स्लोवर गतीचा राहिला, अगदी बॅट पासून चेंडू लांब ठेवला. सुरुवातीचा 5वा चेंडू होता त्यावरती अगदी रडार मध्ये आला आणि लॉंगॉनच्या डोक्यावरनं सरळ सीमा पार पाहायला मिळाला. पाहता पाहता 2 षटक या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली. प्रथमतः बॅटिंग करत असताना विदाउट लॉस 20 धावा. थँक्यू. इथे आपण पाहतोय षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा स्पीड मध्ये अर्जुन पादीरला आणलं गेलाय. ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च केले होते आणि दुसऱ्या षटकामध्ये कपिल लचकेला पाहिला 6 चेंडूंमध्ये फक्त अवघ्या त्याने 9 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी राहिली, परंतु स्पीड मधील दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज अर्जुन पादीर. यावेळेस आपण पाहतोय ह्युमन्स आय विल डेफिनेटली. फलंदाज आपण पाहतोय विलास सामरीकडे या चेंडूवरती उत्तर नव्हता. क्लीन बोल्ड दांड्या उद्ध्वस्ता, पहिला धक्का असलवाडी टीमला लागत असताना 20 या धावसंख्येवरती. चला योगेश शिंदोळा आणि प्रमोद निरगुडा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य व्यासपीठावरती यावा. स्वतः आयोजक आहेत, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावा. आपण या ठिकाणी पाहायला गेला तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाज अर्जुन पादीरला आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये एकच सांगेन विकी भाऊ 6 चेंडूंमध्ये 11 धाने धावा खर्च केल्यात. पॉवर पेचं षटक म्हटलं तर भरपूर काही जबाबदाऱ्या आणि त्या जबाबदाऱ्या मात्र चांगल्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये त्याने टाकल्यात. परंतु या ओव्हरमध्ये आपण पाहतोय गोलंदाज अर्जुन पादीरनं देखील तशाच पद्धतीची सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये भारत.
शॉट ऑफ लेनचा चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही बाहेर वळण घेणारा चेंडू होता. अगदी आउट कटर पाहायला मिळाला. मी सुरुवातीला सांगितलं की ऐनचवाडी या संघ देखील खूप फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि सध्याच्या स्थितीला अर्जुन पादीर चांगली गोलंदाजी करतोय. फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता परंतु बाट आणि चेंडूंचा संपर्क नाहीये. इथून आपण पाहायला गेलं तर बाईच्या माध्यमातून मिळेल ती फक्त एक धाव आणि या चेंडूवरती भीमर आहे की नाही हे चेक करावं लागेल. पंचांनी ह्या चेंडूवरती अगदी मी म्हणेन हा चेंडू भीमर आहे आणि या ठिकाणी 9 चेंडू इथे पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी एक धाव ऍड केली जाईल. सॉरी 2 धावा 1+1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड 22 धावा फलकावरती. फ्रीचा बॉल फुल टॉस बॉल आणि त्यावरती फलंदाज आपण पाहतोय अमोलचा बल्ला बोलत असताना अमोलच्या बॅट मधून आणखीन एक वार षटकार. मी तुम्हाला अगोदर सांगितलं आता अर्जुन पादीरला संघामध्ये चर्चा करण्यामध्ये भाग पाडलाय. चांगली बॅटिंग फुल टॉस बॉल होता. क्रिकेटमध्ये सगळ्यात साधी सोपी लाईन वापरली गेली होती आणि त्याच्यावरती मोठा फटका. 28 धावा फलकावरती. अजून काही या षटकारांना ऐनचवाडी या संघाच्या डोक्यादुखी इथे पाहायला मिळतोय आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय अमोल मैदानाच्या आतमध्ये गरजतोय बरसतोय त्याच्या बॅट मधून षटकार आलेत. 7 चेंडू 19 धावा त्याच्या बॅट मधून. पहिलं इथे मी म्हणेन अर्धशतक स्वतःच्या नावावरती राहील का हे पाहणं गरजेचं आहे. खोलटपाचा चेंडू होता पण पाहिलं गेलं तर या ठिकाणी फक्त बॅटच्या माध्यमातून बॅट कट होती. एकच धाव आली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या ऑन बोर्ड 30 धावा फलकावरती. सॉरी 29 धावा फलकावरती. पण पाहतोय असलवाडी टीम या ठिकाणी पाहायला मिळते खरं तर आज संपूर्ण संघ या ठिकाणी पाक पाहायला मिळतोय असलवाडी या संघाचा. हा चेंडू खोल्या टपाचा होता. इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील पंचांकडे परंतु या ठिकाणी आपण पाहतोय पंच म्हणतात आम्हाला या ठिकाणी पंच दर्शवतात लेग बाय. इथे मिळतील 2 धावा. 31 धावा फलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती या जणू काही 50 ते 60 धावा या मॅच मध्ये बनल्या तर मॅच मध्ये रंगत आणि पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे. कारण ऐनचवाडी संघ देखील चांगला संघ आहे. एक दर्जेदार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न नशीब इथे साथ देत असताना यष्टीरक्षक बीट आणि बॉल सरळ लॉंग स्टॉपला जाऊन धडकलाय. मिळतील नशिबाचा 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ट्रॉली पाठवायची पण या ठिकाणी काढू बसतील पाणी बीत तोपर्यंत ऐकूया एक चांगलं संगीत.
षटक झाले समाप्त आणि 3 षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. स्कोर ऑन द बोर्ड 25 लॉस ऑफ 1 विकेट, सॉरी 35 लॉस ऑफ 1 विकेट, 35 धावा धावफलकावरती. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. पहिल्या पूर्वार्धामधल्या गोलंदाज अवी आलेत, अवी जुगरे. यावेळेस आपण पाहतो बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू, बॉल जाईल सरळ डीप विकेटच्या डोक्यावरनं, दस्तक पे मस्तक अमोल सांबरीच्या बॅट मधून आणखीन एक वार. पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलाय आवी जुगरेला. धावसंख्या धावफलकावरती फ्लाय होईल. 41 लॉस ऑफ 1 विकेट, 41 धावा धावफलकावरती. ज्या पद्धतीने बंदुकीतून जशी गोळी बाहेर पडावी ना आणि तशाच पद्धतीनं धावसंख्येला या ठिकाणी वेग मिळत असताना प्रथमतः बॅटिंग करतो असलवाडी संघ. 41 धावा धावफलकावरती. आज मात्र 9 चेंडू 26 धावांवरती खेळतोय फलंदाज अमोल सांबरी. त्याच्या बॅट मधून अर्धशतक इथे होईल का हे देखील पाहणं अजूनही. पहिला चेंडूवरती षटकार आलाय. आपण पाहतो पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू, परंतु पुन्हा एकदा चेंडू त्याच क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक दुसरा वार. आता कपिल लचकेला या ठिकाणी अविक जुगरेकडे आणि त्याचबरोबर आपण पाहतो या चेंडूवरती षटकार आला तर सन्माननीय संतोष सांबरीकडनं तुम्हाला 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आणि मी स्वतः समालोचक सोनू आगिवला या चेंडूवरती षटकार आला तर माझ्याकडनं देखील तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शॉट ऑफ लेन यावेळेस आपण पाहतोय, परंतु मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, बॉल सरळ सीमा पार. अमोल सांबरीच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड 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 षटकार. वाडी या संघ मात्र आज अमोल सांबरीची बॅटिंग पाहण्याकरिता भरपूर चाललेला संघ आणि खेळाडू कक्षामधलं टाळ्यांचा कट 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 कडाट आवाज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज अमोल सांबरी आवी जुगरेवरती हल्ले आपण पाहतोय. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्रेट एंड ग्राउंडचा फटका होता, परंतु लॉंगनला क्षेत्ररक्षक कपिल लचका आले. आणि या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर इथे मी म्हणेन कदाचित या 2 धावा कंप्लीट आहेत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रथमतः बॅटिंग करतोय टीम असलवाडी या संघ. चांगली बॅटिंग राहिली फलंदाज अमोल सांबरीची, परंतु चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज आवी जुगरे यांना कमबॅक करावा लागेल. अजूनही ती वेळ गेलेली नाहीये. 4 बॉलमध्ये फक्त त्याने 20 धावा खर्च केल्या. 2 चेंडूवरती किती धावा येतील हे पाहणं गरजेचं आहे. समोर फलंदाज आडी किटर. आज यावेळेस आपण पाहतो बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. या ओव्हर मध्ये चौथा वार फलंदाज अमोल. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, चर्चा केली दुसऱ्या षटकामध्ये फलंदाज अमोल सांबरीची. आणि अमोल सांबरीला तुम्ही जास्त काळ शांत ठेवू शकत नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अमोल सांबरीसाठी. 13 चेंडू 46 धावा त्याच्या बॅट मधून आहेत. अर्धशतक होईल का? परंतु या ठिकाणी आपण पाहतोय बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येत नाही ना. कदाचित आपण पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फक्त मिळाली तिकडे एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं पाहता पाहता आपण पाहतोय 4 षटक झाले संपन्न. या 4 षटकाच्या अंती प्रथमतः बॅटिंग करत असताना नसलवाडी संघ जाऊन पोहोचलाय. एक बाद 62 धावा धावफलकावरती अमोल खेळतोय. 14 चेंडू 47 धावांवरती. फलंदाज भरत आपण पाहतोय 4 चेंडू आणि फक्त 0. अजूनही त्याने बॅटचा फेस ओपन केलेला नाही आहे. परंतु मी म्हणेन एका हाती या धावा अमोल सांबरीच्या बॅट मधून आलेल्या आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय जर 3 धावा अजूनही अमोल सांबरीच्या बॅट मधून आल्या तर स्पर्धेचं पहिलं अर्धशतक अमोल सांबरीच्या नावावरती राहील. आणि मात्र इथे पहिली षटकार ट्रिक कंप्लीट तर त्याच्या नावावरती त्यांनी जरूर केली आणि शेवटचं षटक आहे
शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी उद्देशला पाहतोय आणि या ठिकाणी उद्देशला या ठिकाणी टिचून टाकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करावी लागेल कारण या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आणि या षटकामध्ये तब्बल 4 वार 27 धावा. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा हलव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डीप मिड विकेटला आहे ते एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात परंतु या 2 धावा सहज रीतीने कंप्लीटात. 64 धावा फलकावरती. अर्धशतक पासून फक्त 1 धावेपासून लांब आहे फलंदाज अमोल सामरी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 1 धाव त्याच्या बॅट मधून आली तर अर्धशतक ओम साई खडकीच्या क्रीडांगणावरती त्याच्यामध्ये राह पाहायला मिळेल परंतु या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू जाईल सरळ फ्लॅट षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय अमोल सामरी वरती बॅट करायची. अमोल सामरी वरती बॅट करायचे पाहतोय आपण या ठिकाणी. फलंदाज अमोलच्या बॅट मधून तब्बल 16 चेंडू 55 धावा. एक चांगली इनिंग साकारली. आज मात्र ऐनजवाडी या संघाला खर तर त्याच्या विरोधात आज मात्र त्याचा संघर्ष करणारा संघ मिळालाय. क्या बात आहे. हा चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय अगदी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पंच आम्हाला या ठिकाणी कळवतील. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अनंता निरगुडा स्क्वेअर पंच या स्पर्धेचे सर्वस्व तुकाराम जोगरे मानफम खडगी. हा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा होता परंतु डीप मिड विकेटला शतरक्षक आलेत आणि इथे स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचे परंतु या ठिकाणी घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज होईल बाद. अमोल सामरीला डगआउटच्या वाटेवरती यावं लागेल. फलंदाज पा असलवाडी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अमोल सामरीसाठी. 17 चेंडू 46 धाबांची इनिंग त्याने साकारली. सॉरी 56 धाबा त्याच्या बॅट मधून आल्यात. क्षमा असावी. 17 चेंडू आणि 56 धाबा. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज उद्देशला पाहतोय आणि उद्देशनं या षटकामध्ये खरं तर कमबॅक केलाय. एक षटकार आल्यानंतर पहा तुम्ही इतका जवाब पत्तर देत असताना फलंदाज अमोल सामरी पाहायला मिळालं परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर फक्त 1 धाव आणि धावचूच्या स्वरूपात फलंदाज बाद. अजूनही 2 चेंडू शिल्लक. सॉरी 1 चेंडू शिल्लक आहे आणि न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संदीप सामरी आहेत परंतु संदीप सामरीच्या बॅट मधून किती धावा येतील हे पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू बॅटकट होती परंतु फर्स्ट स्लिप मधून चेंडू सरळ फरार होईल. थर्ड मानला धन करत सीमा पार शेवट घोड करत असताना फलंदाज संदीपच्या बॅट मधून आलाय. हा दमदार स्ट्रोक चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या दाफल कवरते आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना 3 बाद डबल डिजिटल मध्ये धावसंख्या 77 धावा दाफल कवरती. येणारे 30 बॉल आणि विजयासाठी 78 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता. परंतु या ऐनचवाडी या संघ धावा चेस करील की असलवाडी या संघ डिफेंड करील हे आपण कॉम्बॉक्स मधून ऐकूया प्रसादजी सवार यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच.
पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडने प्रतीक 11 धारोल संघ आणि दुसऱ्या साईडने पाहायला मिळेल चोन बी संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करू. 30 बॉल आणि 78 धाबांचं लक्ष घेऊन उतरेल लेनाचवाडी संघ. परंतु कॉम बॉक्स मधून आपण करूया परिवर्तन आणि ऐकूया प्रसादजी सवारे सरांचा आवाज. परंतु तत्पूर्वी आपण मध्यांतर काळामध्ये टॉस करणं अनिवार्य राहील. चला या ठिकाणी प्रतीक 11 धारोल टीमचे कॅप्टन आलेत, अत्यंत आमचे जवळचे मित्र विवेक इंदोळा. आणि चला चोन बी संघाचे कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. चला चोन बी संघ आज मात्र पवेलियन मध्ये चर्चा करतोय. त्यांना माहिती आहे टॉस बॉक्स मध्ये इथे ओपन घेतले जातात आणि चर्चा इथे केलीच पाहिजे. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. आज मात्र चोन बी संघ प्रतीक 11 धारोल टीमच्या विरोधात कशा पद्धतीने खेळ करील हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु मोठ्या मनाने मोठ्या धाडस करून आता टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. आमच्यासोबत चोन बी संघाचे कॅप्टन सुनील आलेत आणि त्यांच्या साथीने आणखीन एक खेळाडू आलाय. चला या पटापट. हे कोणाच्याच घरी तो कोणाला घरी नाही नाव सांगा तुमचं. नितीन उघडे. हॅलो हॅलो. आणि त्याच जर आपण टॉस करणार आहोत सन्माननीय नितीनजी उघडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. या ठिकाणी टॉस केला जातोय टॉस बॉक्स मध्ये. जिकडे प्रतीक 11 धारोल टीमचे कॅप्टन आलेत, अत्यंत आमचे जवळचे मित्र विवेक इंदोळा. आणि दुसऱ्या साईडने आपण पाहायला गेलं तर चोन बीचे टीमचे कॅप्टन आलेत सुनील आलेत. या ठिकाणी टॉस केला जातोय टॉस बॉक्स मध्ये. इथे कॉल करतील प्रतीक 11 धारोळ टीमचे कॅप्टन विवेक इंदोळा. छापाचा कॉल आलाय आणि या ठिकाणी त्याच्या विरोधात टॉस इथे पडलाय. मात्र या ठिकाणी टॉस जिंकलाय चोन बी संघाने आणि डिसाईड कळवायचं आहे. चला चोन बी संघ आपला निर्णय पोचवायचा आहे. बॉल या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु खरं तर प्रतीक 11 धारोळा संघ तुमच्या आज मात्र विरोधात खेळणार आहे. तो संघ देखील एक चांगला संघ आहे. आणि काय म्हणाल त्या टीमविषयी? चांगला संघ आहे तो, आम्ही मानतो त्या संघाला. खरं तर चोन बी संघाने देखील म्हटले की प्रतीक 11 धारोळा संघ चांगला आहे, त्यांच्या विरोधात खेळणार आहे. याच्या पाठीमागे कधी तुमची लढत झाली आहे की नाही? झालेली आपल्या सांबारी याच्यावर. आणि तेव्हा कोणता संघ जिंकला होता? हरलेला मोठा संघ होता त्यांचा. खरं तर लिटिल स्टार धारोळा संघ होता आणि तो संघ या ठिकाणी जिंकला होता. परंतु या ठिकाणी अजून एक प्रश्न, या स्पर्धेविषयी काय म्हणशील? खूप आयोजन चांगलं आहे तुमचं, म्हणून आम्ही तर दरवर्षी भरतो मॅच. थँक्यू सो मच. हे होते चोन बी टीमचे कॅप्टन खरं तर विवेक इंदोळा. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुम्ही टॉस गमावलाय, जर टॉस जिंकला असता तर निर्णय कसा? बॅटिंग. म्हणजे तुम्हाला जे हवंय ते मिळालंय आणि आता तुम्ही बॅटिंगच्या जोरावरती कुठपर्यंत धावा या कुठू शकतात हे पाहणं गरजेचं आहे. परंतु धावा किती इथे तुम्ही बनवाल? आम्ही 5 ओव्हरीत 50 ते 60 धावा मारायचा प्रयत्न करू. यस, इथे 50 ते 60 धावा मारण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु या ठिकाणी तुमच्या विरोधात Yes, चोन बी संघ. सोडू सर, 1 मिनिट थांबवतोय. यस, फलंदाज बाद आहेत. आणि दुसरा एक प्रश्न, विवेक काय म्हणशील या स्पर्धेविषयी? ओमसाई खडके आयोजित मैत्री चषकामध्ये ही तुम्हाला स्पर्धा कशी वाटली आज इथे येऊन? नाही सोनू सर, आयोजन तर खूपच छान आहे. कारण तुम्हाला पण माहिती आहे, कारण आम्ही या ठिकाणी दरवर्षी एंट्री टाकतो. सांगण्याचं एकच तात्पर्य की प्रत्येक 11 धारोळा संघ या क्रीडांगणावरती कोणतीही स्पर्धा असू द्या तो मिस कधी करत नाही आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. आणि शेवटचा एक प्रश्न, विवेक काय म्हणशील या स्पर्धेविषयी? आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, आज मात्र संपूर्ण संघ तुमचा पाय कसेल? हो हो, कारण पोरं तर सगळीच आहेत आमची, पण आम्ही 100% प्रयत्न करू. 100% प्रयत्न केले जातील. परंतु या ठिकाणी दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील प्रसादजी सवारे सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. पहिल्याच बॉलवरती रनआउटचा धक्का लागलाय टीम येण्याचीवाडी संघाला. परंतु दुसरा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवला गेला बाजूच्या प्लॉट मध्ये. मैदानाच्या आत गेल्या गेल्या पवनच्या बॅट मधनं A1 षटकार. षटकार खेचला मैदानाच्या आत. खरं तर पहिल्या बॉलवरती जरी विकेट आला, परंतु तदनंतर दुसऱ्याच बॉलवरती कपिलच्या बॅट मधून षटकार आला. परंतु त्यात
त्यानंतर हा चेंडू खरं तर बॅट्समन पासून दूर ठेवला होता, अवे फ्रॉम द बॉडी. त्यानंतरचा हा डॉट बॉल. षटकारानंतर कमबॅक करण्याचं काम गोलंदाज अमोल. फुललेंदा चेंडू झेलची संधी होती, शॉर्ट कव्हरला खेळाडू होते, प्रयत्न चांगले झाले, परंतु शेवटच्या मुवमेंटला या ठिकाणी नक्कीच बॉलला अडवला जातोय डीप मध्ये. तर चला त्या ठिकाणी जे खेळाडू आहेत चोन बी संघाचे, त्यांना विनंती असेल आपण जो पडदा सोडलाय तो धरलाय तो सोडायचा आहे. चोन तो पडदा सोडायचा. यस, थँक्यू. 2 धावा पुन्हा धावफलकावरती ऍड झाल्यात, परंतु हा चेंडू खरं तर समोर होता, ऑन साइडला स्वीप खेळायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. कमबॅक करण्याचं काम अमोल करतोय. पहिल्या 17 जवळ 77 बनल्या गेल्यात आणि 78चं टार्गेट चेस करायचं आहे सेकंड इनिंग मध्ये येण्याची वाडी या संघाला. परंतु सुरुवात दोन्ही संघांकडनं चांगली झाली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट आला, परंतु त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती षटकार आला. दोघांकडनं सुरुवात चांगली, शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हरपिच बॉल, फटका सुंदर आहे, तेवढी चांगली फिल्डिंग. इथनं पुन्हा एकदा मात्र रनआउटची संधी होती, परंतु भरपूर चांगली फिल्डिंग. सध्या तरी स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळतोय. टीम आपण पाहतात अस्सलवाडी या संघाकडून. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सेकंड इनिंग मध्ये तब्बल 78 धावा संख्येचा पाठलाग करत असताना एक गडी बाद 9 धावा धावफलकावरती. इथनं पुन्हा एकदा चांगली सुरुवात करावी लागेल. आता रिक्वायर्ड रन रेट झपाट्याने वाढत चाललाय. प्रति ओव्हर मध्ये 17.25च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये इथनं सातत्याने आता अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, कारण की असं म्हणतात ना की जेवढी मोठी लक्ष असतात तेवढी जास्त मेहनत ही तुम्हाला घ्यावी लागते, आणि या ठिकाणी आता जास्तीत जास्त मेहनत घ्यावी लागेल. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्ले 2चं हे षटक, P2चं हे षटक. विलास बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय ओव्हर द विकेटनं. शॉर्ट प्लेन बॉल पुल केलाय, फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आडवा बॅटने केलाय हा कडवा प्रहार. कपिलच्या बॅट मधून अजून एक ब्रँडेड षटकार. च्या मदतीने 15 धावा. यस, तिसऱ्या पंचांची मागणी होते मैदानामध्ये, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आम्ही पंचांना विनंती करू आपण मैदानाच्या आत जायचं आहे. यस, आता यानंतर आपण पाहतात मैदानाच्या तिसरे पंच मैदानाच्या आत जात आहेत. यस, चेक केलं जाणार नाहीये. आता यात नंतर पूर्णपणे गोलंदाजावरती नजर ठेवली जाईल. जर का पंचांना वाटत असेल गोलंदाज थ्रो करतोय तर नो चेंडू या ठिकाणी दिलं जाईल. नो बॉल आल्यानंतर अगदी थ्रो गोलंदाजीवरती देखील पॅनल्टी असते ती 2 धावा संख्येची. जर का नो बॉल आला तर पॅनल्टीची ही धाव मिळेल, नोची ही धाव मिळेल. नक्कीच लक्ष असू द्या. गोलंदाजांनाही आम्ही या ठिकाणी वॉर्न करतोय. या ठिकाणी आपल्यावरती आक्षेप घेतला गेलाय. येस, गेम ऑन. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय मैदानाच्या आत. ओव्हरपिच बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केला, डीप मध्ये खेळाडू आहेत, गॅप मध्ये बॉल चाललाय. शेवटच्या क्षणाला चांगली फिल्डिंग वेल फिल्डिंग पाहायला मिळते. जवळजवळ अगदी हा चेंडू घरंगळत चालला होता डीप मध्ये. ते तर मी खेळाडूचं कौतुक करेन की चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी लेदल बॉल क्रिकेट सारखी फिल्डिंग पाहायला मिळाली डीप मध्ये. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलफेक, परंतु 2 धावा कंप्लीट झाल्यात. ऑन साइडला उडवलाय, फटका फसला, परंतु खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू आहे. या ठिकाणी पुन्हा 2 धावा आता धाव फलकावरती ऍड केल्या जातील. सिंगल डबल सध्या सुरू आहे. क्रिकेटची लाईफलाईनचा वापर आता मैदानाच्या आत सध्या चालू ठेवलाय. 19 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. या षटकात चांगल्या धावा आल्यात. फटका हा देखील चांगला आहे, इनफिल्डच्या वरून उडवलाय, डीप कव्हरला, मात्र भरपूर चांगली फिल्डिंग. सध्या तरी जिद्द चिकाटी आणि मेहनत सर्व काही अस्सलवाडी संघाकडून पाहायला मिळते. पुन्हा 2 धावा धावफलकावरती. आतापर्यंत विलासने 4 बॉल मध्ये 12 धावा खर्च केल्यात. इंसान को कभी हिम्मत
नहीं हारनी चाहिए, क्योंकि पहाड़ों से निकली हुई नदी कभी किसी से ये नहीं पूछती की समुद्र कितना दूर आहे. सध्या तरी तशाच प्रकारचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आत. सध्या तरी बॅटिंग करत असताना येण्याची वाडी संघ अगदी, परंतु या ठिकाणी गोलंदाजानं कमबॅक केलाय. डॉट बॉल न कमबॅक होतोय. प्रत्येक डॉट बॉल हा येण्याच्या वेळी संघावरती दबाव निर्माण करण्याचं काम करेल. शेवटचा बॉल इथे, बॉल तर जरूर सोडलाय. अपील सुरू आहे मैदानाच्या आत, परंतु पंच या ठिकाणी पाहतील. यस, पंच रिव्ह्यू कशासाठी आहे? एलबी साठी. यस, पंच कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू घेतील. आता या ठिकाणी चेक केलं जाईल. पंचांच्या मनामध्ये नक्कीच मित्रांनो संशय आहे की हा चेंडू लेग स्टिक सोडतोय की काय, परंतु आता चेक केलं जाईल. तर चेक केलं जातं या ठिकाणी. नक्कीच कॅमेरा अँगल हा क्रॉस आहे, परंतु या ठिकाणी नक्कीच पाहिलं जाईल. येस सर, पुन्हा एकदा मी तिसऱ्या पंचांना विनंती करू की या आपण चेक करायचंय. पंच आपला ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय काय आपण पहिल्यांदा तो कळवायचा आहे, कारण की कॅमेरा अँगल असा क्रॉस आहे, त्यामुळे लक्षात येत नाहीये. आपण आपला जो निर्णय आहे तो कळवायचा आहे या ठिकाणी आम्हाला. या ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत पंच पाहतील. जो काय निर्णय आहे तो थेट दिलं जाईल. येस, या ठिकाणी फलंदाज नक्कीच या ठिकाणी पाहिलं जाईल. येस, ऑफस्टिकच्या बाहेरचा हा चेंडू आहे, नॉट आउट असेल. आणि या ठिकाणी हा डॉट बॉल असेल. नक्कीच टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने जातोय. नक्कीच खरं तर पंचांचं कौतुक असेल, कारण की थोडा वेळ जरूर घेतलाय, परंतु त्यानंतर एक चांगला डिसिजन आलाय. संघाची धावा संख्या धाव फलकावरती 21 धावा आहे. आता उर्वरित समीकरण 18 चेंडू 57 धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आत. प्रत्येक ओव्हरमध्ये 19 धावा बनवाव्या लागतील टीम येण्याच्या वेळी संघाला. षटक क्रमांक 3 गोलंदाज अमोल. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला ऑनसाइडला. पवनच्या बॅटमधला फटका चांगला आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा हा स्ट्रोक डीप मध्ये भरत आहे. चांगली फिल्डिंग, एकाच ऍक्शन मध्ये उचल फेक, परंतु एकच धाव फलकावरती पाहायला मिळते. 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. सातत्याने आपण पाहता आता इथनं टॉप घेर मध्ये बॅटिंग करावी लागेल. फटका चांगला उडवला सरळ अगदी लॉंग ऑफला, परंतु त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड आणि त्यानंतर या ठिकाणी जजमेंट चुकला आणि बॉल चला सरळ खेळाडूला बीट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. पुन्हा शपथ झाला, परंतु त्या ठिकाणी पाहिलं जाईल हा चेंडू खरं तर लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतो. इथनं चौकार आल्यानंतर खरं तर आता अमोलवरती दबाव स्पष्टपणे पाहायला मिळतोय. या अमोलनं पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा त्याला आपण पाहता येतं. 5 रन केलंय, परंतु या ठिकाणी फटका फसलाय. बॅटचा टोन आणि यष्टीरक्षकानं ला जवाब हा कॅच. टीपला इथनं अजून एक धक्का लागतोय टीम येण्याची वाडी संघाला. धक्का क्रमांक 2. कपिल बॅक टू द पेव्हिलियन.
आता इथनं संघ थोडा अडचणीमध्ये सापडलाय. टीम येण्याची वडी हा संघ संकटमोचक कामगिरी करावी लागेल. एखाद्या खेळाडूला अडचणीतून बाहेर निघायचं आहे. समीकरण भरपूरच मित्र म्हणे या ठिकाणी कठीण झालं गेलं टीम येण्याची वडी या संघासाठी. ओव्हरपिच बॉल होता. खरं तर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी हा डॉट बॉल येतोय. सातत्याने आपण पाहतायत आता डॉट पर्सेंटेज वाढले जातात. प्रत्येक डॉट पर्सेंटेज सामना मित्र म्हणेन असलवाडी संघाच्या बाजूने जाऊ शकतोय. इथे घडलं काय, फलंदाजाने इष्टा खुल्ला सुटला आणि तदनंतर केलाय गोलंदाजाने मैदानावरती काम तमाम. इथनं जुने फलंदाज बाद, त्रिफळा उद्ध्वस्त, दांड्या गोल, फलंदाज बाद. खरं तर खेळाडूंचे हावभाव या ठिकाणी दाखवण्याचे प्रयत्न पूर्णपणे आमची संपूर्ण ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट करते. अप्रतिम क्वालिटी आणि त्यांची क्लिअरिटी. विकेट घेतल्यानंतर अगदी गोलंदाजांच्या चेहऱ्यावरचे जे स्मित हास्य हे सर्व काही या ठिकाणी पाहायला मिळालं. सुंदर टेलिकास्ट ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट यांच्या वतीने पाहायला मिळतोय. आता मॅच मध्ये आपण पाहतात सध्या तरी पकड निर्माण करण्याचं काम असलवाडी संघ करतोय. आता 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 51 धावा संख्येचा टार्गेट चेस करायचा अजूनही. फटका सुंदर ऑनसाइडला टेकलला आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत त्या ठिकाणी आणि तदनंतर चांगली फिल्डिंग पर्यंत 2 धावांचा मानस दाखवलाय. धाडसही केलाय. चांगली रनिंग बीटमध्ये विकेट. या षटक क्रमांक 3 संपलंय आणि तदनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर येण्याच्या वेळी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 धावांवरती. 3 गडी बाद. आता उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि 49 धावसंख्येची गरज. आणि 49 धावसंख्येची गरज आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाज भरत आलाय. इथनं आता मोठा संघर्ष करायचा आहे टीम येण्याच्या वेळी संघाला. अगदी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला ज्या प्रकारे असलवाडी टीम मधील आपण पाहतात अमोलने ज्या प्रकारे फलंदाजी केली होती ना, त्या प्रकारची फलंदाजी करायची आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहतात पुन्हा एकदा झेलची संधी होती, परंतु झेल थोडा कठीण होता. परंतु या चेंडूवरती 1 धाव कंप्लीट होते. सध्या तरी सिंगल डबल आता असलवाडी संघाला काही फरक पडणार नाहीये, परंतु फरक पडेल तो बॅटिंग करणाऱ्या येण्याच्या वेळी या संघाला. सातत्याने आता संघर्ष करायचा आहे मैदानाच्या आत येण्याच्या वेळी संघाला. शॉट आपले उडवलाय ऑन साइडला. स्ट्रोक चांगला आहे, परंतु डीप मध्ये
खेळाडू होते. जजमेंट चुकीचं आलं आणि तदनंतर जणू काही खेळाडूच्या हाताला ताली देऊन बॉल सीमारेषा बाहेर गेलाय. 6 धावा षटकार. षटकार ठोकल्यानंतर पुन्हा एकदा आशा निराशा या जाग्या झाल्यात. फुललेंचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला. फटका चांगला आहे. डीप मध्ये आपण पाहता खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरी ही धाव आता कंप्लीट होते. अगदी 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल 38 38 धावा. आता 9 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी सध्या तरी आपण पाहतात बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. सातत्याने आता हा मॅच मित्रमाने जवळजवळ 80% हा सामना अस्सलवाडी संघाच्या बाजूने आलाय. आता उर्वरित 8 चेंडू 40 धावा बनवायच्या आहेत. फुल लेंथ चेंडू होता परंतु या ठिकाणी आपण पाहतायत बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. सध्या तरी आता मित्रमाने सामना सोडलाय की काय येण्याच्या वेळी या संघानं मॅच मध्ये आता रोमांच राहिला नाहीये. खरं तर जे टॉप ऑर्डरचे बॅटर होते ते लवकरात लवकर बाद झाले परंतु तदनंतर इथे देखील फटका फसलाय. जेलची संधी आणि अजून एक कॅच कॅरी केला जातोय. सध्या तरी आता मॅच बोरिंग बनली गेली. जवळजवळ सामना मित्रमाने आता अस्सलवाडी संघाच्या बाजूने आला. इथनं अजून एक फलंदाज बाद. ज्या पाहिजे ना ती मजा नाहीये सध्या तरी. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 39 धावसंख्येची गरज. ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी हा चेंडू ड्राईव्ह केलाय. मिड विकेट क्षेत्रात खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी कोणत्याही खेळामध्ये फक्त विजयाची नोंद होते असं नाहीये. अगदी जर का तुमच्या पराभवामध्ये जर दम असेल तर तुमचा पराभव सुद्धा इतिहासामध्ये नोंद केला जातो. परंतु या ठिकाणी आता या ठिकाणी सध्या प्रयत्न सुरू आहेत. शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला ढकललाय. फटका सुंदर आहे. बॉल चालला सीमारेषा पलीकडे. 6 धावा. मॅचला 4 चेंडू शिल्लक आहेत. 32 बनवायचे परंतु त्यामध्ये हा देखील चेंडू डॉट आलाय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. षटकारानंतर पुनरागमन करण्याचं काम गोलंदाज जयवंत करतोय. सुंदर गोलंदाजीचं सध्या प्रदर्शन तो दाखवतोय आपल्या टीम कडून. परंतु शॉट ऑफ लेन होता. जोरदार प्रहार करायचं होतं परंतु या ठिकाणी हा देखील चेंडू डॉट आलाय. सातत्याने आपण पाहतात डॉट पर्सेंटेज वाढले जातात. त्याचं कारण सध्या तरी अस्सलवाडी संघाने या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. फटका हा सुंदर आहे परंतु डीप मध्ये खेळाडू पोहोचतायत. चांगली फिल्डिंग. इथनं कोणत्याही प्रकारची धावा घेत नाहीयेत. त्यांना माहिती आहे आता फक्त क्रिकेटची औपचारिकता इथनं पूर्ण केली जाते. आता 1 बॉल शिल्लक आणि 32 धावा बनवायच्या आहेत. ओव्हरपिच बॉल उडवला आउटसाइडला. फटका फसला. डीप मध्ये खेळाडू आहे संदीप. जजमेंट चांगला आहे आणि या ठिकाणी मॅच फिनिश विकेटच्या मदतीनं
जबल जबल या ठिकाणी हा सामना आपण आता जिंकलाय तो म्हणजे अस्सलवाडी संघाने अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम येण्याची वेळी संघ तर चला दोन्ही संघ आपण या ठिकाणी दोन्ही संघ आपण शेक हँड करायचा आहे व त्यानंतर आपण शेक हँड केल्यानंतर मैदान सोडायचं आहे. तर या ठिकाणी 10 मिनिटाचा ब्रेक असेल, लंच ब्रेक असेल व त्यानंतर त्यानंतर आपण पुन्हा सामन्यांना सुरुवात करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला केलेबन धारूल असेल त्यांच्या विरुद्धात सोन बी असेल. तर दोन्ही टीम 10 मिनिटाचा ब्रेक असेल व 10 मिनिटानंतर जसं आम्ही तुम्हाला अनाऊन्स करू तसं तुम्हाला मैदानाच्या आत एंटर व्हायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं खरं तर बॅटिंग करत असताना स्पर्धेचा पहिला अर्धशतक झलकावलाय त्याच्या बॅट पद्धत जबल जबल जवळजवळ 17 चेंडूंचा सामना करत असताना 56 धावा बनल्या गेल्या तर अमोल ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.